नमस्कार. यश कसे प्राप्त करावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर तत्पूर्वी आपण या विषयाची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. प्रथम प्रस्तावना. यश मिळण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, या जीवन सुंदर करण्यासाठी खास करून मेहनत व कष्टाची गरज आहे. श्रम परिश्रमाची गरज आहे. श्रम परिश्रमानेच जीवन सुंदर होते, यश मिळते. तसेच या कष्टाबरोबरच, या मेहनत कष्टाबरोबरच इच्छा तयारी, आवड गोडी, जिद्द चिकाटी, संयम सहनशीलता याची सुद्धा आवश्यकता आहे. तसेच चांगल्या गुणाची सांगड घालणं सुद्धा आवश्यक आहे. माणुसकी असणं सुद्धा आवश्यक आहे. नम्रता विनम्रता असणे सुद्धा आवश्यक आहे. ध्येय ध्यास जाणीव असणे सुद्धा आवश्यक आहे. दूरदृष्टी असणे सुद्धा आवश्यक आहे. एखादा आपलं ध्येय ठरवणे सुद्धा आवश्यक आहे. चांगलं वागणे, चांगले बोलणे, चांगले राहणे, वर्तन चांगले करणे, व्यवहार चांगला करणे हे सुद्धा आवश्यक आहे. तरच यश प्राप्त होते, नसता होत नाही. म्हणून यश प्राप्त करण्यासाठी, या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला चांगल्या गुणाची सांगड घालावी लागेल. कष्ट व मेहनत करावी लागेल. चांगली गुणवत्ता ठेवावी लागेल. मन सुंदर ठेवावे लागेल. विचार सुंदर ठेवावे लागतील. आपल्या मनाला जागे करावे लागेल. आपल्या मनाला जागृत करावे लागेल. आपल्या विचारांना जागृत करावे लागेल. आपले अस्तित्व जागृत करावे लागेल. आपल्या मुखी गोडवा ठेवावा लागेल. आपल्या मुखातून चांगले विचार निघावे लागतील. तरच आपल्याला यश मिळेल, अन्यथा मिळणार. यश हे सहजासहजी मिळत नसते. यश मिळण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. झटावे लागते, राबावे लागते. फार मोठा लढा द्यावा लागतो. सहजासहजी कधीच यश मिळत नसते. आधी प्रचंड प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात श्रम परिश्रम करावे लागते. संघर्ष करावा लागतो. कष्ट मेहनत करावी लागते. तेव्हा आपल्याला यश मिळते. यश प्राप्त करण्यासाठी संघर्षावर संघर्ष करावा लागतो. मेहनतीवर मेहनत करावी लागते. चांगल्या गुणात सांगड घालावी लागते. चांगली गुणवत्ता ठेवावी लागते. मुखी गोडवा ठेवावा लागतो. आणि कष्ट मेहनत करावीच लागते. झटावी लागते, राबावी लागते. तेव्हाच आपल्याला यश मिळेल. यशाच्या शिखरावर जाऊन आपण पोहोचू. म्हणून कठीण परिश्रमाशिवाय यश मिळत नसते. जीवन हे संकटमय आहे. जीवन हे संघर्षमय आहे. जीवन हे समस्यामय आहे. म्हणून या जीवनाला जर सुखी करायचं असेल, या जीवनाला जर आनंदी करायचं असेल, जर जी संकटं येतात, ज्या अडचणी येतात, ज्या समस्या येतात, जी दुःख येतात, जी कठीण परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते, त्या सर्वांचा सामना करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याला सामना करावाच लागतो. तेव्हाच आपल्याला यश मिळते आणि मिळत नाही. जीवन एक संघर्ष आहे, लढा आहे, युद्ध आहे. म्हणून या जीवनाचा संघर्ष करावा लागतो. जीवन जगण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. हे जीवन जसं आनंदमय आहे, मजेदार आहे, मजेशीर आहे, उल्हासमय आहे, आनंद देणारा आहे, सुखी आहे, सुंदर आहे, तसेच ते दुःखकारक सुद्धा आहे, वेदनाकारक सुद्धा आहे, संकटमय आहे, समस्यामय आहे. म्हणून या जीवनाला योग्य रूप देण्यासाठी, योग्य आकार देण्यासाठी, सुंदरतेचं रूप देण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपल्याला सुखदुःखाची, यश अपयशाची सांगड घालणे आवश्यक आहे. अपयशातच यश असते, दुःखातच सुख असते. संकट, अडचणी, समस्या याचा सामना करण्यामुळेच यश मिळते. म्हणून हिंमत न हारता, खचून न जाता, मागे न फिरता, मोठ्या प्रेरणेने, मोठ्या प्रोत्साहनाने, उल्हासाने
सामना करावा, येणाऱ्या कठीण स्थितीचा सामना करावा, खंबीरतेने सामना करावा, तेव्हाच आपल्याला यश मिळेल, अन्यथा मिळणार. एकदा अपयश आलं म्हणून, एकदा हार झाली म्हणून, एकदा पराभव झाला म्हणून, एकदा निराशा पदरात पडली म्हणून मागे फिरू नये, मागे हटू नये, या हिंमत हारू नये, खचून जाऊ नये, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं यातच खरं शहाणपण आहे, समजदारपण आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. एकदा हार झाली तर काय झालं, एकदा अपयश झालं तर काय झालं, एकदा पराभव झाला तर काय झालं. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, कारण प्रयत्नातच परमेश्वर आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, प्रयत्नावर प्रयत्न चालू ठेवा, हिंमत हारू नका, खचून जाऊ नका, धाडस ठेवा, धैर्य ठेवा, धीर ठेवा, दिलासा ठेवा. आपल्या कामावर, स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल, तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल. फक्त तुम्हाला परिश्रम, कष्ट करण्याची गरज आहे, प्रयत्न करण्याची गरज आहे. काम सतत करत राहा, कष्ट करत राहा, मेहनत करत राहा, इमानदारीने, प्रामाणिकपणाने, माणुसकीने, आवड गोडीने, जिद्द चिकाटीने, संयम सहनशीलतेने, इच्छा तयारीने, आत्मविश्वासाने काम करत राहा, संघर्ष करत राहा, झटत राहा, राबत राहा. यश तुम्हाला नक्की मिळेल, ईश्वर तुम्हाला नक्की साथ देईल, आणि ईश्वर देव तुमचं काम पूर्ण करेल, आणि तुम्ही भरगत यश प्राप्त करसाल. कोणत्याही कारणाने खचून जाऊ नका, भयभीत होऊ नका, हिंमत हरू नका, मागे फिरू नका. तर आपलं ध्येय पक्के ठेवा, आत्मविश्वास पक्का ठेवा, पक्का निर्धार करा, पक्का निश्चय करा, दृढ संकल्प करा, ध्येय पक्के ठेवा, कष्ट व मेहनत प्रखर करा, प्रखर संघर्ष करा, लढा द्या, तरच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचाल. म्हणून हिंमत हारू नका, मागे फिरू, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. चांगलं वागले, चांगले बोलले, चांगले राहिले, चांगलं वर्तन केलं, चांगला व्यवहार केला, मुखी गोडी ठेवली, गोडवा ठेवला, विचार सुंदर ठेवले, कष्ट व मेहनत अपार केली, भयभीत न होता, खचून न जाता, हिंमत न हारता, जर प्रखरतेने लढा दिला, संघर्ष केला, येणाऱ्या संकटाचा, समस्याचा, अडचणीचा सामना केला, दुःखाचा सामना केला, ईश्वरावर श्रद्धा ठेवली, चांगल्या गुणाची सांगड घातली, माणुसकी ठेवली, धीर ठेवला, दिलासा ठेवला, धैर्य ठेवलं, धाडस ठेवलं, हिंमत ठेवली, ध्येय ठेवलं, तर मात्र तुम्हाला यश पक्के मिळेल. तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचाल. म्हणून मित्रांनो, यश कसे प्राप्त करावे, तर याच गोष्टींनी यश प्राप्त करावे, अशा रीतीने यश प्राप्त करावे. थोडंसं अपयश आलं म्हणून मागे फिरू नका. काही जण थोडंसं अपयश आलं, एकदा अपयश आलं, एकदा हार झाली म्हणून ते लवकरच मागे फिरतात, भयभीत होतात, हिंमत हारून जातात. त्यामुळे त्यांना यश मिळत नाही. म्हणून हिंमत हारू नका, पुढे जा, प्रगती करा, विकास करा आणि आपलं जीवन सुंदर करा. अशा रीतीने यश प्राप्त करावं, तरच आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, धन्य होईल, चांगलं होईल, सुंदर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.